तसं बघायला गेलं तर आज भरपूर असं फिरणं झालं होतं. इकडून लग्न, लग्नातून गावाकडं असं सगळं. तसा तर हा व्लॉग 2 का 3 दिवसाचा थोडं असं शूट केलेलं आहे, दाखवलेलं आहे. एकसारखं असं मला दाखवायलाच नाही तर जमलं. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर सबस्क्राईब करून लाईक करून जा. तर इथे मला पावभाजी करायची होती. म्हणजे माझ्याकडे दुधी भोपळा होता. परत गाजर वगैरे असं शिल्लक होतं. म्हटलं बरेच दिवस पावभाजी पण केली नव्हती. आमच्याकडे कसं ते पावाच्या लाद्या असतात ना, ते भेटत नाहीत शक्यतो. मग ब्रेडच आणावे लागतात. मग आता मी आठवडी बाजारला गेली होती. येता म्हटलं बघूया तर बेकरीत भेटते का. तर अशा मऊ लुसलुशीत गरम गरम लाद्या होत्या. मग एकाच्या 2 घेतल्या. म्हटलं मिळाले तर पोरं पोटभर खाऊ देत म्हणून आज मी पावभाजीचा बेत आखला होता. तर इथं सकाळी कुकरला सगळ्या भाज्या लावून घेतली. ह्यात मला बटाटे नव्हते खायला. मला बटाटे आणायचे लक्षातच नाही. पण बिना बटाट्याची पण पावभाजी इतकी छान झाली होती. तर ते कुकरला लावून घेतलं. त्यानंतर चपातीला पीठ मळून घेतलं. कारण नाश्ता जरी केला तरी पोरांच्या डब्यासाठी चपाती भाजी करायलाच लागते. तर म्हटलं भाजीमध्ये की नाही आज फक्त ऑमलेट करून देईन. पावभाजी पोटभर खाली की चपाती ऑमलेट शाळेत खातील. तर इथं मस्तपैकी पावभाजी फोडणीला दिली. त्या बाकीच्या सगळ्यांचं आवरून त्यांना पाठवलं. त्यानंतर इथं मी निवांतपणे नाश्त्याने चहा करते. मला कसं गडबडीनं चहा नाश्ता असं होत नाही. म्हणजे सकाळी मी चहा घेते फक्त, पण चहासोबत काय नाही. थोडीफार कामं आवरली, पोरं इकडे तिकडे सगळी गेलीत की मग मी निवांत बसून चहा नाश्ता करते. कारण मला गडबडीनं मग खायलाच होत नाही. तर इथं मी सकाळी त्यांना मॉप दाखवत होते. ते माझं फरशी पुसायचं असते ना, ते वरचा दांडा चांगला आहे, पण ते खाली भांडं असते ना त्याचं ते प्रेस होतं तेच असं गोल फिरत नाही. ते मी कसं पाण्यात मीठ टाकते, ते मिठामुळं गंजलेलं होतं. तर ते मी ह्यांना बघत होते, सांगत होते की ते काढून बघा. झालं तर झालं, नाहीतर मग त्या हातानं फरशी पुसावं लागेल यासाठी. तर ते काय झालं नाही. त्यानंतर म्हटलं माझा चहा नाश्ता झाला. मग देवपूजा करून घेतली. देवपूजेला पण आज वेळ गेला, कारण मी महालक्ष्मी कुंचेश्वर काल केली होती. त्यामुळे ती उत्तरपूजा काढायला वगैरे वेळ झाला. त्यानंतर मग रोजची पूजा त्यातच वेळ गेला. आणि इथं म्हटलं आता का नाही सकाळी पावभाजी पोटभर खाल्ल्यामुळं म्हटलं आता मटकी माझ्याकडे होती, मिक्स अशी आणली होती. काळे वाटाणे, मूग आणि मटकी असं होतं. बाजारातून आणलं होतं. तेच म्हटलं आता सरसरीत करायचं. ते फोडणीला टाकलं. तोपर्यंत पाणी आलं. म्हटलं कपडे लावून घ्यायचे मशीनला, म्हणजे पाणी वरची टाकी भरतोपर्यंत मशीन पण होते आणि मशीनला लागणारं ते जास्तीचं पाणी तेवढं म्हणजे कमी होत नाही. पाणी आलेल्या वेळेत त्या टाकीत भरून जाते. मग परत ह्यासाठी मशीन लावलं, पाणी वगैरे भरून घेतलं. त्यानंतर काय मला शूट करायला जमलं नाही. हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. इथं आता मी एका बाजूला चहा ठेवलेला आहे, दूध गरम करून झालेलं आहे, भाजी झालेली आहे आणि आता चपाती करते. आज काय मी नाश्ता वगैरे वेगळा केलेला नाही, कारण आम्ही काय जेवणार नव्हतो. आम्ही फक्त चहासोबत चपातीच खाणार होतो. पोरांना वगैरे करायचं होतं चपाती भाजी, त्यामुळे भात आमटी वगैरे काही एवढी काही करायला लागणार नव्हती. इथं मी आमच्याकडे एक उंदीर यायला चालू झालं. तो उंदीर असं केळ 2 शिल्लक राहिलेली ती मी तशीच खुली ठेवलेली. त्यातलं एक केळ बरोबर मध्ये असं खाऊन गेलेलं आहे उंदराने. एवढा मोठा आहे ना, ते सापडत पण नाही. तेच त्यांना सांगत होते काहीतरी नाहीतर ते कांदे वगैरे असं ते काय म्हणतात त्याला कुरतडायला चालू करेल ह्यासाठी. कारण फ्रीजच्या खाली मी प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत, कारण त्या पण त्यानं कुरतडायला चालू केलेल्या आहेत. माझी मांजरं होती त्यावेळी ही उंदीर वगैरे येत नव्हते, आणि जसं मांजरं बंद झाली ना तसं आता हे उंदीर यायला चालू झालेलं आहे. हे सगळं आवरून आज मला पाहुण्यांच्या एका लग्नाला पण जायचं होतं, त्यामुळे माझी गडबड चालली होती. चहा करतच सगळ्यांना चपात्या करतच सगळ्यांना चहा चपाती दिली. त्यानंतर बाकीच्या पण चपात्या करून घेतल्या आणि इथं मी थोडंसं आता माझं आवरायला घेतलेलं आहे. हे बघा, मी किती वर्ष झाले असेल माहीत आहे, हे स्ट्रेटनिंगचं ना मशीन असं आणलं होतं, पण मला काय त्यानं एवढं जमतच नाही. मी कधीतरी करते, पण ही खूप वेळखाऊ आहे. माझ्या मते अर्धा पाऊण तास जातो आहे. त्यामुळे थोडंसं असं हौसेसाठी थोडंसं केलं. मला आज करून बघायचं होतं म्हणून. आणि नंतर मग मागची जी आहेत ना केस, फक्त तसंच असं थोडंसं इस्त्री फिरवल्यासारखं फिरवून घेतलं आणि झाले रिकामे. कारण हे म्हणजे वेळ देणाऱ्या, पेशन्स असणाऱ्या माणसानंच हे करावं. माझ्यासारख्याच्यानं काय घडत नाही. त्यामुळे मी ते सोडून दिलं. हात पण इतके अवघडले होते ना एकसारखं ते पकडून. आणि ते शांतपणे करत बसायचं म्हटलं तरी पण माझ्याकडे वेळ पण नव्हता, कारण लग्नाचा मुहूर्त पण जवळ येत होता आणि आम्हाला लांब थोडंसं जायचं होतं त्यासाठी. तर इथं कसं तरी थोडेसे पुढचे पण मी थोडंसं कर्ली करायचा प्रयत्न केला,
पण ते पण काय जमलं नाही बघा. मला असं करायचं होतं, कारण मला केस सोडायचे होते साडीवर ह्यासाठी. आणि शेवटी जाताना ना बांधूनच गेले मी केस. शेवटी ते काय मला सोडायला जमलंच नाही, कारण ते व्यवस्थित माझं काय झालंच नाही. तर आवरलं इथं. त्यानंतर आम्ही आता घरातल्यांना घेतलं स्टँडवरून आणि मग आम्ही आता लग्नाला गेलो. लग्न केलं त्यानंतर गावाकडं गेलो. इथं हा बघा नाचण्याचा तवा थोडासा आणून ठेवलेला आहे. थोडासा अजून दुसऱ्यांच्या शेतातून कणी आणायचा बाकी होता. इथे आमच्याकडे आता हे असं हे बघा, हे दुसऱ्यांच्या शेतात आता तरवा वगैरे लावायला चालू आहे. आमचा पण लावायचा आहे. त्यासाठी थोडासा तरवा आणायला गाडीतून कणी पोत्यात घालून आणणारी सगळीच गेली होती. मी एकटीच घरी होते. म्हटलं बसून काय करायचं, थोडा वेळ बसले. ओट्यावर आईंची भांडी होती सकाळी, त्या गडबडीनं तसंच कणी थोडंसं ठेवून गेल्या होत्या, कारण गडबड झाली असणार. म्हटलं तर बसण्यापेक्षा त्यांची भांडी आणि ओटा वगैरे सगळं आवरून घ्यायचा. ते आवरतोपर्यंत ही सगळी नाचण्याचा तरवा घेऊन आले. त्यानंतर मग चहा केला सगळ्यांना. मी चहा घेतला, सगळ्यांना दिला आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो. तर आमच्याकडे की नाही इथं पाऊस नाही, पण मी राहते तिथं की नाही सकाळपासून पाऊस जोरात चालू आहे आणि इकडं अजिबात असा पाऊस नाही. म्हणजे थोडासा असं झिरमीट येतोय जातोय असा पाऊस होता बघा. ही साडी मी आजच्या लग्नात नेसली होती, तर कशी वाटते ते नक्की सांगा. असा माझा आजच्या लग्नाचा पेहराव होता. केस सोडायचे म्हणून थोडेसे नीटसर केले होते, पण शेवटी मी ते बांधूनच घेतले होते.